नमस्कार. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, व्रत कसे करावे, चंद्रदर्शन का करावे आणि गणपती बाप्पांची पवित्र कथा. असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी गणेश मंत्र सांगणार आहे. संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. ही चतुर्थी भगवान गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव, विघ्नहर्ता, सुख समृद्धी देणारे देव असं मानलं जातं. म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. चला तर मग संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे हे आपण आज जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो आपल्याला समोर ठेवायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना फुले, दुर्वा, मोदक आणि नैवेद्य दाखवायचा आहे. दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे शक्यतो 21 दुर्वा आपल्याला या दिवशी अर्पण करायच्या आहेत. ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनातील सर्व संकट दूर करा आणि मला सुख, शांती, समृद्धी द्या. या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. काही लोक फलाहार करतात तर काही पूर्ण उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. पाण्यामध्ये अक्षदा, फुले टाकून आपल्याला हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पुन्हा पूजा करायची आहे आणि मगच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. असं केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मनोकामना लवकर पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार संकष्टी चतुर्थीची एक कथा आहे. एकदा एक गरीब ब्राह्मण होता. त्याचे जीवन खूप कठीण होते. एके दिवशी त्याला एका साधूने सांगितले, तू श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत कर. ब्राह्मणाने मनापासून हे व्रत केले आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर झाली. त्याला धन, सुख आणि समाधान मिळाले. ही कथा सांगण्याचे कारण म्हणजे श्रद्धा आणि भक्तीने केलेले व्रत नक्कीच फळ देते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी गणेश मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. यामुळे गणपती बाप्पांची कृपा लवकर मिळते. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा आपल्याला या दिवशी 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र मन शांत करतो, अडथळे दूर करतो आणि यश प्राप्त करून देतो. संकष्टी चतुर्थी हे अत्यंत पवित्र व्रत आहे. जर तुम्ही श्रद्धेने हे व्रत केले तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या जीवनातील संकट दूर करतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.